नमस्कार मित्रांनो, एका शेतकऱ्याने अत्यंत महत्त्वाची कमेंट केलेली आहे. ती म्हणजे शेतकऱ्याची कमेंट अशी आहे की सर, आधार कार्ड जो आहे सोलरच्या पंपवरील तो आधार कार्ड चुकलेला आहे, तर त्यासाठी आता रिक्रिएशन करता येईल का, किंवा त्यासाठी काय करावे लागेल का, फॉर्म आमचा बाद होणार का, मला परत एकदा फॉर्म भरावा लागणार आहे, असं त्याची कमेंट होती. याविषयी आपण सविस्तर बघूयात. नेमकं तुमचा देखील असा जर प्रॉब्लेम असेल किंवा या व्यतिरिक्त दुसरा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. तर सर्वप्रथम बघूयात की त्या शेतकऱ्याची कमेंट काय होती. आधार नंबर हा चुकलेला आहे, मग काय करायचे. तर सर्वप्रथम काय असते की ज्यावेळेस तुम्ही सोलर पंपचा फॉर्म भरता त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आधार नंबर. आधार नंबर टाकल्याशिवाय त्याच्या पुढे तुमचं सोलरचं फॉर्मचं हे जात नाही. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा आधार नंबर टाकावा लागतो आणि आधार नंबर टाकला की नंतर तुम्हाला बाकीची जी काही माहिती आहे ती फिलअप करावी लागते. आधार नंबर सर्वात महत्त्वाचा असतो आणि ज्या ठिकाणी तुमचा जर आधार नंबर चुकला असेल तर त्या ठिकाणी तुमचं पूर्णपणे शेतकऱ्याची इन्फॉर्मेशनच चुकल्यासारखी असते. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा तो फॉर्म ग्राह्य धरला जात नाही. तो फॉर्म तुमचा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे नाव ग्राह्य धरलं जात नाही. कारण तुम्ही जरी शेतकऱ्याचे ते डॉक्युमेंट अपलोड केले किंवा त्याचं नाव टाकले किंवा 7/12 परत जे काही तुमचं बँक पासबुक आहे ते जरी व्यवस्थित अपलोड केलेलं असलं तरी सुद्धा तुमचं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला योग्य टाकणं गरजेचं आहे. जर आता तुम्हाला ते रिकरेक्शन करायचं असेल तर तुम्हाला MSC मध्ये तुम्ही एकदा जाऊन भेट द्या. तिथे जर काही प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला तर त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी नंतर दुसराच फॉर्म भरावा लागणार आहे. कारण आधार नंबर ही शेतकऱ्यांची ओळख असते आणि त्यानुसारच त्याचं पूर्णपणे डॉक्युमेंट वगैरे घेतले जातात. आणि आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबरनुसारच त्या ठिकाणी नाव वगैरे सगळं काही येतं आणि आधारला बँक लिंक वगैरे सगळं काही असतं. त्यामुळे आधार नंबर टाकते वेळेस तुम्ही व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरून घ्यायचं. तर नवीन वेबसाईट वगैरे कधी येणार आहे, म्हणजे वेबसाईट जी काय आता सध्या मेंटेनन्सला लिहायची चालू कधी होणार आहे हे देखील आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकलेले. तुम्ही बघितले नसतील जाऊन बघा, जेणेकरून तुमचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तुमचा जर आधार नंबर चुकलेला असेल तर तुम्ही एकदा नवीन फॉर्म भरू शकता. कारण आधार नंबर तुमचा त्या ठिकाणी चुकलेला असतो, त्यामुळे तुमच्या नाव फॉर्म ग्राह्य धरला जात नाही. ज्यावेळेस तुम्ही योग्य आधार नंबर टाकाल त्यावेळेस तिथे परत आधार नंबर टाका किंवा त्या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर असं काही ऑप्शन येणार नाही. कारण आधार नंबर त्या ठिकाणी तुमचा चुकलेला असतो आणि आता तुम्ही बरोबर टाकून देखील फॉर्म हे भरू शकता. असंच काही नवीन अपडेट आलं तुमच्यापर्यंत टाकण्याचा किंवा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.